आजारी पडणार आणि शुक्रवारी अचानक त्यांना ठणठणीत बरं होणार. कारण माणिकराव कोकाटे जर खरंच आजारी पडले असते तर राष्ट्रवादीचे लोक लगेच पार्लेजीचा पुडा घेऊन त्यांच्याकडे गेले असते. पण माणिकराव कोकाटे खोटे खोटे आजारी पडले हे राष्ट्रवादीच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. हे महाराष्ट्रालाही कळतंय. वाईट याचं वाटतं की महाराष्ट्राला हे सगळं कळतंय तर मग निवडणुकांमधून महाराष्ट्र याची उत्तरं कधी देणार. मला वाटतंय उद्या महाराष्ट्राला उत्तरं देण्याला चांगली संधी आहे की या सगळ्याच म्हणजे अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील जे सत्तेसाठी एकत्र राज्यात बसतात आणि इतर ठिकाणी मात्र वेगवेगळे लढून आपापल्या शेअर जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करतात आणि लोकांना वेड्यात काढतात. अशा लोकांना निश्चितपणे उद्या 20 तारखेला लोकांनी धडा शिकवला पाहिजे आणि मशालीवर शिक्कामोर्तब केलं पाहिजे. त्यांना फायदा मिळावा म्हणून कुठेतरी गृह खात्यानेच जाणून बुजून हा विलंब जाणीवपूर्वक गृह खात्याने 2 गोष्टी याच्यात साध्य केलेल्या आहेत. एक की बघा आम्ही तर राजीनामा घेतला होता पण ऑनरेबल कोर्टानेच आता दिलासा दिला असं करून एक फेस सेव्हिंग करायचा प्रयत्न केला. अगदी त्याच वेळेला बघा हा अजित दादा मी तुम्हाला मदत केली हा असं म्हणून दादांच्या डोक्यावर हात ठेवायलाही देवेंद्रजींनी याच्यात कमी केली नाही. म्हणजे देवेंद्रजी 10 उंगली या घी में और सर कडाई में अशा पद्धतीने देवेंद्रजींनी सुंदर कुरघोडी केलेली आहे या सगळ्यांमध्ये. मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली शिंदेंना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.